नमस्कार मित्रांनो, मी प्रियंका मोरवा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। घरच्या घरी चित्रकला शिका, तेही आपल्या मराठी भाषेतून। मित्रांनो, आज आपला विषय आहे नेचर आणि मॅनमेड। नेचर आणि मॅनमेड याला आपण मराठीमध्ये निसर्गनिर्मित चित्र आणि मानवनिर्मित चित्र असेही म्हणू शकतो। निसर्गनिर्मित चित्र म्हणजे निसर्गाने बनवलेले, जसे की झाडं, फुलं, पाणी, फळं इत्यादी। आणि मानवनिर्मित चित्र म्हणजे मानवाने बनवलेले वस्तूंचे चित्र। मानवाने जे काही बनवलेले आहे त्या वस्तू, इमारत झाली, कार, मोटरसायकल इत्यादी वस्तू। तर हे चित्र कसे काढायचे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, त्यामध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे, ती माहिती तुमच्या उपयोगात येईल। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये त्यातील दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला निसर्गनिर्मित रंग आणि मानवनिर्मित रंग याची माहिती सांगितली आहे। तुम्हाला जर याची माहिती हवी असेल तर वर दिलेल्या आय बटनवर टच करा, म्हणजेच तुम्हाला याची माहिती मिळून जाईल। तर मित्रांनो, नेचर आणि मॅनमेड यामध्ये काय फरक आहे, निसर्गनिर्मित चित्र कसे काढायचे आणि मानवनिर्मित चित्र कसे काढायचे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। चला आपण आता ते चित्र काढतानाच बघू। मित्रांनो, आज आपण नेचर आणि मॅनमेड यातील फरक बघणार आहोत। म्हणजेच चित्र काढताना काय फरक असतो, काय गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा असतो चित्र काढताना, हे आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। आपण आधी नेचर हे चित्र बघू, मग नंतर मॅनमेड बघू। तर जर एखादी आपल्याला फूल काढायचं आहे, हा एक ग्राउंड म्हणजे तुमच्या डोक्यात ठेवायचं की आपले फूल किती मोठ्या प्रमाणात असेल, तो हलक्या हाताने राऊंड काढायचा। ते कुठे कुठे हवे, कोणत्या आकारात हवे याचा अंदाज तुम्ही आधीच काढून घ्यायचा। हे झालं रफ। आता यावर आपण फूल काढू। आपण काढणार आहे जास्वंदीचं फूल। मित्रांनो, आधी आपण रफ स्केच करतो आणि मग त्यानंतर आपल्याला जे डिटेलिंग दाखवायचे ते दाखवतो। हे जर तुम्ही नेहमी केलं तर तुमचे चित्र योग्य पद्धतीने बरोबर येईल, कारण आपण आधी फायनलच स्केच केलं आणि जेव्हा आपलं काही थोडं चुकतं आपण ते रफ करतो, नंतर त्या जागेवर आपली पेन्सिलचे ओघळ दिसतात आणि आपण जेव्हा शेडिंग करतो ते ओघळ उमटून दिसतात। म्हणून आधी आपण रफ स्केच करायचं आणि मग त्यानंतर आपल्याला हवं तशा डिटेलिंग्स कुठे कुठे द्यायचे आहे ते करायचं, म्हणजे शेडिंग करतानाही सोपं जाईल आणि तुमचं चित्र खूप छान दिसेल। मित्रांनो, आता बघा, या फुलाच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच पद्धतीने या सेम येणार नाही, कारण कधी याची लहान असू शकते पाकळी, तर कधी मोठी असू शकते, कधी छोटं फुल असू शकतं, कधी मोठं फुल असू शकतं, पण पाकळ्या मात्र सेम आकारात नसतात। आता मी हे 3 फुलं एकच पद्धतीने दाखवते, म्हणजे कसं तुम्हाला काढताना सोपं होईल आणि समजायला पण अवघड जाणार नाही। नाहीतर तुम्हाला जर विविध आकारात दाखवले, जसं की हे फूल वरतून दाखवलं, खालच्या साईडने बघू तर कसं दिसेल, साईडने कसं दिसेल, हे तुम्हाला मी नंतर शिकवेल। आता आपला अभ्यास आहे नेचर आणि मॅनमेड यातील फरक। आता आपलं हे रफ चित्र झालं, आता आपण त्याला थोडी डिटेलिंग देऊ आणि अजून सुंदर करू। मित्रांनो, जेव्हा मी पेन्सिल या पाकळ्यांवर चालवते तेव्हा कुठे डार्क आहे तर कुठे लाईट आहे, हे जेव्हा तुम्ही ते प्रॅक्टिस करणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कुठे डार्क ठेवायला हवे आणि कुठे लाईट ठेवायला हवे। फुलांच्या पाकळ्या ज्या साईडने वळत आहेत त्याच साईडने आपल्या ह्या रेषा जातील। फुलांमध्ये ज्या आपल्याला डार्क थोड्या थोड्या बारीक रेषा दिसतात ना, ते दाखवायचे आपल्याला। आता आपण हा जो राऊंड आहे तो रफ करून घेऊ। जेव्हा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे बोटाने रफ करायचं, त्याच पद्धतीने
मित्रांनो, ही सर्वात सोपी शेडिंगची पद्धत आहे. ती तुम्हाला लवकर जमेल आणि हाताळायला पण सोपी राहील. स्टेप बाय स्टेप केलं तर चित्र एकदम काढायला इझी होतं आणि आपला कॉन्फिडन्सही वाढतो. हे झालं आपलं नेचर चित्र. आता मॅनमेड चित्र काढू. नेचरमध्ये जास्त काही अवघड नव्हतं, कारण आपण जे फुलं काढलेले आहे ते फुलं नेहमी सारख्या आकारात येणार नाही आणि सारख्या आकारात जरी आले तर त्यांचे पाकळ्या सारखे सेम येणार नाही. जसं मॅनमेडमध्ये होत नाही, आकार हे चेंज होतो, पण तोच आकार आपल्याला हवा असेल तर तोच आकारात आपण ती वस्तू पुन्हा बनवू शकतो. पण तसं नेचरमध्ये नाही. जसं आपल्याला फूल हवंय त्याच पद्धतीने दुसरं फूल येणार नाही, ते थोडं चेंजेस असेल. म्हणून नेचरमध्ये थोडे कमी जास्त प्रमाणात चेंजेस असले तर चालतात, पण मॅनमेडमध्ये परफेक्टपणा हवा. आता मॅनमेड चित्र कसं काढायचं ते बघू. आता तुम्हाला छोटे चित्र काढून दाखवतो. आपण एखादी पॉट घेऊ जो मानवाने बनवला. रफ स्केच काढायचं तर तुम्हाला वाटत असेल इथे एक राऊंड असेल, इथे एक छोटा राऊंड असेल, ह्या 2 लाईन आणि खाली आडवी लाईन, असं आपण रफ स्केच काढू. तर हे मॅनमेड चित्र आहे, त्यामुळे हे रफ स्केच येणार नाही. आपल्याला आधी या आकाराचा बॉक्स आखावा लागेल. आता हा आयताकृती आहे, 3 3.5 घेऊ आपण इथे पट्टीचा उपयोग करू शकतो, कारण हे मॅनमेड चित्र आहे, त्यामुळे त्याच्या आकारामध्ये परफेक्टपणा यायला हवा. म्हणून तुम्ही आधी पट्टीचा उपयोग करू शकता. जसजशी तुम्ही प्रॅक्टिस करणार तसतसं तुम्हाला पट्टीची गरज नाही पडणार. आता या भागात हा खालचा भाग आहे आणि इथून एवढा राऊंडवाला भाग आहे. या भागात वरचा भाग आहे. हा झाला आपला बॉक्स तयार करून. आणि इथे कुठे कुठे किती अंतरावर आता हा राऊंड आकार आहे. तुम्ही असं सर्कल सर्कल करत राहायचं, बरोबर तुमचा हात वळेल. आणि तुम्ही जर प्रॅक्टिस केलेली नसेल तर सुरुवातीचा माझा पहिला व्हिडिओ आहे भाग 1चा, तो तुम्ही बघू शकतात. त्यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची पेन्सिलची ते सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही तो बघायचा आणि नंतर स्केचिंगला सुरुवात करा. हा एक पॉईंट, हा एक पॉईंट आपण ते जोडून घेऊ. हां, तुमची ती लाईन अशी 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 होऊ शकते, त्यामुळे तुम्ही स्केलचा उपयोग करू शकता. हे झालं आपलं रफ स्केच. आता आपण याला फायनल करू. आणि या आजूबाजूच्या लाईन आहे त्या सुद्धा आपण रफ करून घेऊ. हे झालं आपलं रफ स्केच. आपण आता त्याला डिटेलमध्ये दाखवू.
मित्रांनो, हे झालं नेचर आणि हे झालं मॅनमेड. आता तुम्हाला समजलं असेल की नेचरमध्ये थोडं कमी जास्त अंतर किंवा कमी जास्त वस्तूचं माप असू शकतं, पण मॅनमेडमध्ये सहसा होत नाही. ज्या आकारात तुमची वस्तू आहे त्या आकाराचं माप व्यवस्थित यायला हवं. कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण डायरेक्ट काढायला घेतो. हे चित्र जर तुम्ही डायरेक्ट काढायला घेतलं तर असं होतं. असं काहीतरी होतं ते. त्यामुळे काय, तुम्ही जर आधी व्यवस्थित असा बॉक्स आखून घेतला, त्यात मध्ये लाईन मारायची आणि तुम्हाला जे आकारात हवं आहे त्याचे थोडे त्याच्या पार्टच्या लाईन मारून घ्यायच्या या 3 पद्धतीने. अशाच पद्धतीने नेचर आणि मॅनमेड मध्ये चित्र काढताना हा फरक आहे. नेचरमध्ये थोडे कमी जास्त प्रमाणात आकाराची अदलाबदल झाली तर काही हरकत नसते, पण मॅनमेडमध्ये सहसा आकारात बदल होत नाही. जशी वस्तू आहे त्याच पद्धतीने ती वस्तू जसल्या तशी आपल्याला काढायची असते, पण नेचरमध्ये त्याचे आकार थोडे कमी जास्त झाले तरी चालतात. मला मी काही मॅनमेडचे ड्रॉइंग दाखवते. मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल निसर्ग निर्मित चित्र आणि मानव निर्मित चित्र यातील फरक काय आहे. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येते. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. काहीही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. धन्यवाद.